मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। निकिता राजेंद्र चोरगे कोपर खैराणे इथे राहणारी ही आमची ताई आता रोहित कुमार नारायण वाडकर यांच्या कुटुंबात जाणार आहे। या ताईला शुभेच्छा देऊया, दोन्ही कुटुंबांचं स्वागत करूया आणि बोलतं करूया चोरगे आणि वाडकर कुटुंबाला। माझं नाव निकिता राजेंद्र चोरगे। माझं नाव रोहित कुमार नारायण वाडकर आहे। रोहित जेव्हा फर्स्ट टाइम घरी आलेला बघायला तेव्हा छान वाटलेलं, मन मिळावं वाटलेला, पेरेंट्सची वगैरे छान मिक्सअप झालेला। निकिताची सिम्प्लिसिटी खूपच मला जास्त भावली। रोहितचा स्ट्रेट फॉरवर्डपणा आवडला आणि रोहित खूप कम्पॅटेबल आहे मला असं वाटलं। आम्ही दोघंही खूप फ्रेंडली आहोत। लग्नानंतर म्हणजे माझ्याकडे माझी एक परमनंट बेस्ट फ्रेंड असणार आहे असं मला वाटतंय। रोहितकडनं मला एकच अपेक्षा आहे की माझ्यासाठी नेहमीच माझे मम्मी बाबा आणि राहुल इम्पॉर्टंट राहिलेले आहेत आणि टचवूड तो सुद्धा त्यांच्याशी तसाच त्यांचा मुलगा असल्यासारखाच वागतो। ते मला खूप आवडलं। सगळ्यांना एकसं करेल, फॅमिलीला पण एकसं ठेवेल, सगळ्यांची मनं जिंकेल, सांभाळेल सगळ्यांना। उखाणा केलाय, तयार करून ठेवलाय। हां का मायेच्या दुधावर येते जाड साय, रोहितला जन्म देणारी धन्य ती माय। अरे बापरे, द्या ओळख करून सगळ्यांची। हे रोहित नमस्कार। हे माझे मम्मी बाबा। नमस्कार। हे माझे होणारे मम्मी बाबा। नमस्कार। ती माझी नणंद। नमस्कार। माझा भाऊ, बरं। तो पण माझा भाऊ। आजी ते आमच्या नमस्कार। त्यांच्या बाजूला त्या पण आजी। हो हो तो माझा मामा। नमस्कार। ते बाजूला रोहितचे मामा। हो 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 ती मम्मीची फ्रेंड आंटी माझी वंदना आंटी। त्या माझ्या दोन्ही ताया। ती माझी भाची, ते जीजू अनघा दिसत नाही आहे मला, माझी मैत्रीण। नमस्कार 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 नमस्कार। नमस्कार। तुमचं बालपण कुठलं? माहीम शीतलादेवी मंदिर। अरे वा। आणि तुमचं? कोपरखंडातलं। शाळा? इथेच फादर ॲग्नेसला होते, वाशी। माझी स्कूल विक्टोरिया माहीम। घरी कोण कोण? मम्मी पप्पा, आत्या असते, बहीण आहे, लग्न झालं बहिणीचं। मग मम्मी पप्पा काय करतात? पप्पा लॉयर आहेत। तुम्ही काय धमकी देताय? नाही नाही। आणि मम्मी हाऊसवाईफ आहे। आणि तुम्ही? माझ्या घरी मम्मी बाबा आणि लहान भाऊ आहे। पण ते काय करतात? बाबांचं आता स्वतःचं चालू आहे बिझनेस। मम्मी हाऊसवाईफ आहे पण ती इकडे गावदेवी मंदिरात वगैरे असते आणि लहान भाऊ तो आता 12thला आहे। कसं मग तुम्ही कोपर खैराणे, तुम्ही माहीम, कुठे कुठे भेटला? अरेंज मॅरेज आहे। मी कधी म्हटलं लव्ह मॅरेज? कसं जमलं? माझी मामी आणि ह्याची आत्या फ्रेंड्स आहेत तर त्या लोकांनी हे केलं, सुचवलं। पण कसं काय, हेच का सुचवलं? ते कुठे भेटले? ते फ्रेंड्स आहेत, ते पुण्याला असतात दोघे। पुण्याला असतात। मग त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? बाबांना फोन आलेला डॅडचा की आम्ही येतो म्हणून घरी, मग ते घरी आले। तुम्ही किती 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 घरी जाऊन आलाय? नाही, माझं फर्स्ट आहे, पहिल्यांदा। तो दिवस आठवतो? गुढीपाडवा 6 एप्रिल। काय झालं होतं त्या दिवशी? तो सीन सांगा मला। आम्ही घरी आलेलो यांच्या। हां, कांदेपोहे। कांदेपोहे। हां। मग नंतर माझी मम्मी आणि माझ्या मॉम पण नंबर एक्सचेंज करा एकमेकांचे। असं तुमच्या दोघांच्या आईनाच घाई झाली होती? हो, म्हणजे पेरेंट्स कडून ऑलरेडी होकार होताच, म्हणजे घरी त्यांनी आधी ठरवलेलं होतं। हां, मग तुम्ही काय नंबर एक्सचेंज केले? हां, नंबर एक्सचेंज। काय झालं नंतर? केले नंबर एक्सचेंज केले। पहिला फोन कोणाला केला? रोहितने केला। मेसेज केला आधी आणि मग फोन केला। का हो, तुम्ही का केला? आता इनिशिएटिव्ह मुलांनीच घेतला पाहिजे। असं काय कोण लिहिलेलं आहे कुठे? मुली करत नाहीत। किती वेळ बोलत होता रोज? अर्धा एक तास। आणि मेसेज? मेसेज नाही, मेसेज नाही, फक्त अर्धा तास बोलायचे, अर्धा ते 1 तास। असं तुम्ही 5 दिवस बोलले? हो। हसताय काय? एक आठवडाभर तरी। 8 दिवस आपण दिवसांवर जाऊ। 8 दिवस। 9व्या दिवशी भेटला तुम्ही? हो। त्याच्या पुढे होकार नाहीच हा तोपर्यंत? नाही नाही, म्हणजे एकमेकांचं नेचर आपण लगेच एक 10-15 दिवसात तरी कसं हे करणार? करेक्ट आहे। मग किती दिवसात हे शोध लागला? गणपतीपर्यंत। गणपती आले दोघांना 2-3 महिने। हो।
अच्छा, गणपती येईपर्यंत तुम्हाला तुमचं हां, मग तेव्हा आम्ही डिसाईड केलं की ओके वी कॅन गो असं. काय 2-3 म्हणजे महिने मला ना झाले काय विचारायचंय आता की लवकरच nature काय ना कळलं? अशीच बरीचशी अरेंज मॅरेज होणार आहेत, तर त्याच्यासाठी साधारणतः त्यांना हा कोर्स असेल की नंबर एक्सचेंज करा, 8 दिवस एकमेकांशी बोला, मग परत कुठेतरी भेटा, मग 6 तास बोला. हे एक प्रमाण आपल्याला द्यायला पाहिजे ना काहीतरी तुमच्याकडनं घेऊन. नाही, कोर्स वगैरे काही नाही आहे ते. मग? झालं, कम्पॅटेबिलिटी मॅच झाली. आणि जनरली गणपतीच्या आधी 3 महिने जर तुम्ही लग्न केलं तर गणपतीत कन्फर्म होतं. हो ना? मग आता कसं वाटतंय? बरोबर. छान. आता किती महिने झाले? एक 6-7 महिने झाले. बरं, आता मला सांगा लग्न कधी आहे? 20 20 जानेवारी. आता तुमचं लग्न जवळ आलेलं आहे, तर काही स्पेशल तयारी केली आहे का हो? तयारी एकदम छान चालू आहे. घराची साफसफाई झाली आहे, लग्नाची खरेदी झाली आहे, आमंत्रणं सुरू आहेत. आणि सगळ्यात स्पेशल म्हणजे आम्ही ही भिंत नेरोलॅक अल्ट्रा HD पेंट्सनी पेंट करून घेतली आहे. त्यामुळे घराला एकदम ब्राईट लुक आला आहे आणि लक्झरी फिनिश देते. कसं होतं जसं लग्न जवळ येणार आहे तुम्हाला काही टेन्शन दडपण काही नाही, टेन्शन असं बॅक काही ऑफ द नाही. माइंड नाही, नाही, पण असतं ना जनरली लग्न जेव्हा करायचं हां, असेल म्हणजे ते तुमचं थोडंसं फ्रीडम हे होऊन जातं. काय म्हणजे तुम्हाला काय सगळं बायकोला विचारावं लागतं. जेव्हा तुम्ही आपले डिसिजन स्वतः घेऊ नाही शकत, तुम्हाला कोणातरी हे कन्सल्ट करावं लागतं. मला मी असं नव्हतं हे कर- माहिती. तुम्हाला कधी कळलं हे स्वातंत्र्य नाही, म्हणजे चाललंय एक तर? बॅचलर्स वेगळं असतं, बॅचलर्स लाईफ वेगळी असते आणि मॅरिड लाईफ वेगळी असते असं. काय असतं हो? नाही, तुम्हाला पण काय आम्ही तर वाटतं? बेस्ट फ्रेंड्स आहोत, तर असं मला नाही वाटत की नाही, तसं होणार नाही, पण एक सांगतात, मित्र सांगतात असं वेगळं असतं बाबा थोडंसं. म्हणजे यू हॅव टू कन्सल्ट करावं लागतं बायकोला. का मित्रांचं आणि तुमचं बरं नाही नाही, चांगलं आहे. असं सांगतात की प्रत्येक गोष्ट तिला विचारलं नाही, प्रत्येक गोष्ट नाही, एक थोडंसं रिस्पॉन्सिबिलिटीज वेगळ्या येतात जेव्हा ती येते सोबत. तेव्हा आपण नॉर्मल आपल्या बिंदास तसं वागू शकत नाही जसं असतो का नॉर्मल हो? एक बॅचलर्स सर. काय केलं तुम्ही? तर ते फ्रेंड्सनी सांगितलं, आता हा ह्याचा एक्सपिरियन्स सांगेल ना. नाही नाही, पण तुम्ही काय सांगितलं नाही का ते 6-6 तास बसत होता तेव्हा? त्यांना केवढं दडपण आलंय बघा आतापासून. नाही नाही, दडपण नाही, दडपण पण नाही. एक थोडंसं चेंजेस तर येतातच लाईफमध्ये, चेंजेस तर येतीलच असं. येतील असं तुम्हाला हां, वाटतं? दडपण नाही आहे त्या पण ते गोष्टींचं. दिसतंय चेहऱ्यावर आता. तशी ती फ्रेंडली आहे खूप. ते काय पण 6 महिने जे काही तुम्ही एकमेकांना भेटताय यांचं रागावणं रुसणं वगैरे काय नसतं? हां, असतं होतं तिचं रागावणं होतं. म्हणजे भूक लागली असेल तर तिला म्हणजे ती चिडचिड होते ती. आता आम्ही त्यांच्याकडे सकाळी 9:30 वाजता शूटिंग करतोय. ते मी तुम्हाला तिला चहा बटर बिटर काय तिला मी आल्यास विचारलंय की तू खाल्ल्यास ना जेवण. खाल्लंय? त्याचं पण तुम्ही तसंच खाल्लंय आहे. ना? तुम्ही नाही, थांबतो मी थोडा वेळ. तुम्ही काहीतरी खाऊन घ्या. हो, नाही तर चिडचिड नाही होते. नाही ठीक. अजून कुठल्या गोष्टीवरून चिडचिड होते? नाही म्हणजे थोडा वेळ नाही दिला तिला तर. माझं नाईट शिफ्ट असते आणि तिचा डे असतं, तर कधी बोलणं नाही झालं वगैरे, तर त्याच्यामुळे थोडंसं. आणि यांच्या बाबतीत सेम आहे. काय पोट रिकामा असेल तर चिडचिड होते. तिथे 2 डबे ठेवू का भरलेले? तुमचं गाव कुठलं? बाई वाई. तुमचं? सेम सेम एकाच गाव. एकाच गावची. मग काही शेव बिव आणून ठेवली? मला सांगा, मी करीन ते तुमच्यासाठी. नाही, दोघांचं एक ती गोष्ट मॅच होते. आले आम्ही मला तेच पण- विचारलो, तुझं पोट भरलंय का? अच्छा, असं आहे. मी काय म्हणतो, तुमची शाळा कुठली होती विक्टोरिया हायस्कूल. आणि तुमची? फादर तुम्ही ना आता इथून पुढे भेटताना ना एक वॉटर बॅग आणि डबा. आई दोन्ही आईंना माझी विनंती आहे, सासूबाई आणि बाकी कोणी काही देऊ नका, पण एक गळ्यात डबा आणि वॉटर बॅग आता निघताना देत जा. म्हणजे काय होईल, भरल्या पोटी भेटतील. तर तुम्हाला दोघांना खूप शुभेच्छा आहेत भविष्यासाठी. या गप्पा सुरू असताना आता पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार ते बघणार आहोत. चला, खेळ सोपा आहे. ती रिंग टाकायची आहे तुम्हाला आणि त्या मडक्यात गोळा व्हायला पाहिजे. 10 संधी देणार आणि गुणसंख्या 10 होणं आवश्यक आहे. ओके, तुमच्यापासून सुरुवात. किती दिवस झाले? 1 मिनिट. आणि किती दिवस झाले घरात आहे? भरपूर दिवस झाले. 2-4 नाही, 1 वर्ष झालं. 1 वर्ष झालं. तुमच्या घरातल्यांचं कौतुक आहे, 1 वर्ष ते जपून ठेवलंय तुम्ही. घ्या. 1 2 त्या पण घ्या. 5 त्यांना नंतर देऊ घ्या. हा, 3 4
1 2 तुम्ही एक मिनिट तुम्ही राहता कुठे? माहीमला माहीमला कुठले? शीतला देवी मंदिर. तिथे जत्रा असते. नाही पटापट गेले तर 3 4 5 6 झी मराठीकडून हा आहेर तुमच्यासाठी. हा तुमचा. एका वेळी यांच्याशी बोलत होतो. सासूबाईंकडे माईक द्या. कसं काय मुलीबद्दल काय सांगणार? काही नाही, आता मुलगी जाणार म्हणून थोडं प्रेशर. तर तिचा सांभाळ करावा, घरातला सगळ्यांना एकत्रितपणे ठेवावं. जरा सासूबाईंकडे माईक द्या. छान वाटतंय आणि आम्हाला तिचा स्वभाव आवडला फार. हो म्हणजे आता एक 5-6 महिन्याच्या ह्याच्यामध्ये तिचं येणं जाणं बोलणं वागणं एकदम चांगलं वाटलं. मुलाला काय सल्ला देणार तुम्ही? काही नाही, दोघांनी चांगलं मिळून जुळून आपलं राहायचं व्यवस्थित. असं भांडण वगैरे करायचं नाही. सारखे वादीवाद करायचे नाही. सगळे टोप भरून ठेवा घरात. सुनेकडनं अपेक्षा काय? असं आल्यानंतर सगळ्यांशी मिळून जुळून प्रेमाने आपुलकीने सगळ्यांना आपलंसं केलं पाहिजे अशी अपेक्षा आहे. बरं सासरे बुवा? माझ्या अपेक्षा अशा की सर्वांची मनं जिंकणं तिचं प्राथमिक कर्तव्य समजेन मी. पतीचंही मन त्याबरोबर जिंकणं आणि घर एकसंग ठेवणं, म्हणजे त्याच्यात कुठले वादविवाद हे ते असले कधीच येऊ देऊ नयेत, हीच अपेक्षा तिच्याकडे. आणि मुलाला काय सल्ला? मुलाला तो तापट असला तर त्याला आम्ही सांगू शकतो की हे तुझं चुकतंय, याची मर्यादा ओलांडायची नाही किंवा काय, ह्या सर्व गोष्टी त्याला पहिल्यापासून पण सांगत आलं, आत्ताही सांगेन किंवा लग्नानंतरही सांगेन असं आहे. हां. भाऊ कुठे? त्याच्या मनात काय चाललंय? ताईचं लग्न होणार आहे तर. ती सेकंड मदर आहे माझी. मी पण नर्वस आहे थोडा, पण जीजू मस्त आहे, आमचं कनेक्शन खूप चांगलं आहे, तर मला काय टेन्शन नाही आहे त्याचं. जीजू आहे, जीजू सांभाळले का. म्हणजे तुला जे काही टेन्शन आहे ते जीजूचंच आहे. अजून कोण बोलणार आहे? ॲक्च्युली ती खूप पहिल्यापासूनच प्रेमळ आहे, सगळ्यांशी मिळून मिसळूनच राहणारी आहे, त्यामुळे तिचं काही टेन्शन नाही आहे. ती ॲडजस्ट करेल आणि तिला म्हणजे चांगले हे आहेच की सवय आहे सगळ्या कुटुंबाबरोबर ॲडजस्ट करून राहणं. पण थोडं रागाट स्वभाव असला तरी पण ती प्रेमळ खूप आहे, ती लगेच विसरते पण तेवढं. दुसरा खेळ कुठला तो जरा बघूया. या खेळामध्ये चित्र काढायचं आणि तुम्ही काढलेलं चित्र या घरातल्या सगळ्यांनी ओळखायचं. हां, पहिलं चित्र तुम्ही काढता? चालेल. घ्या. गोगल काय? 10 9 जिलेबी 8 7 6 5 4 3 2. अरे करेक्ट, जवळ आलाय. वेळ संपली. थांबा.
आता सांगा काय काढलंय? आळूवडी. आळूचं पान आणि वडी आहे. तो वडी. एक मिनिट, तुम्हाला सुपारी कुठून वाटली? पानावरती ठेवली सुपारी. हा, कत्री सुपारी. काय क्रिएटिव्हिटी आहे यांच्या घरात. विचार करा, प्रत्यक्षात अळूवडी केली तर काय होईल तुमचं? ते खावी लागणार. हा, तीच विसरलात आता. थांबा, आता मी बघाच तुम्ही आता न बोलता काढायचंय. दहा. कुठे माहीम मध्ये फिरतात कुठे का वाईचे आहेत? हाय, मस्त काढलाय. हा, तुम्ही असाच काढला असता. हा, आता अभिनंदन, अभिनंदन. झी मराठीकडून चांदीचं नाणं. अभिनंदन. मला तुम्हाला विचारायचे, तुमच्या 3 अपेक्षा सांगा त्यांच्याकडून. असंच राहावं, फ्रेंडली नेहमी आयुष्यभर, अशी साथ द्यावी. मान्य. दुसरी अपेक्षा? माझी फॅमिली, आपली एकत्र फॅमिली आहे आता. म्हणजे मला पण थोडं असं मिक्स्ड फिलिंग्स आहेत, थोडं इमोशनल पण आहे, एक्सायटेड पण आहे. मम्मी बाबा राहुल ह्यांचं पण तो करतोच तसं, मुलासारखंच आहे तो. मम्मा बाबा तर त्याला तसंच समजतात. ते तो तसंच करत राहावं. त्या कुटुंबासाठी मुलगा बनणं ही तुमची आता, आणि तो ऑलरेडी झालेला आहे. ऑलरेडी झालेला आहे. ओके, पण तरी बोलायचं म्हणून बोलला जातो. हा, आता तशा तर काहीच अपेक्षांची गरज नाही. तिसरी अपेक्षा? पोट भरलेलं असावं. दुसरं काय नव्हतं माझ्याकडे. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. माझी म्हणजे ती माझी बेस्ट फ्रेंड म्हणून राहावी, पहिली अपेक्षा. बर. आणि त्यासोबतच मम्मी पप्पांची मुलगी म्हणूनच ती राहावी. 2. तिसरं म्हणजे ती तिच्या करिअरमध्ये फोकस राहावं तिने, एवढी अपेक्षा. आज क्षमा मागायची तर कोणाची माग? क्षमा मी मम्मी बाबांचीच मागेल. असंच कधी काही चुकलं असेल तर काय सांगे, काही चुकलं माहित नाही, पण असंच त्यांना सोडून जाते ह्याची क्षमा मागायची. अजून काय? आम्ही नाही म्हणत, थांबा. पण मी सोडून तशी जातच नाहीये. आपलं उगाच काहीतरी. तुम्ही क्षमा मागायची तर कोणाची? मी मम्मी पप्पांचीच. काही चुकलं असेल, काही बोलण्यात आलं असेल कधी, तर त्यांची माफी मागायची. आज मिस कोणाला करताय? मिस आजीला करते. माझी आजी, मम्मीची मम्मी असते तर. दोन्ही पण आज्या माझ्या, त्यांनी पण खूप एन्जॉय केलं असतं. तुम्ही? आजोबा माझे, दोन्ही आजोबा माझे. म्हणजे त्यांना आनंद झाला असता खूप निकिताला बघून. कुठे फिरायला जायचं असेल भविष्यात तर कुठलं ठिकाण फिरायला जायला आवडेल तुम्हाला? खूप ठिकाणी फिरायचे आहेत, पण माझं गावच मला खूप आवडतं. तिथेच वाईला, महाबळेश्वर, तेच आवडतं. नाही, इकडे नाक्यावरती एसट्या मिळतात, बसवा. नाही, खूप ठिकाणी फिरायचे आहेत, पण ते विचारतो ना, ते आवडतं. झालं. त्यांच्याकडे मागायचं असेल, युरोपला जायचं आहे, डिझनीलँडला जायचं आहे. हा, कुठे कुठे? डिझनीलँडला जायचं आहे आणि नॉर्दर्न लाईट्स जायचं आहे. भरपूर. हे काय लग्नाआधी ठेवले होते का? त्याला घाम फुटला तिकडे, इकडे स्वित्झर्लंड वगैरे म्हणतात, तिकडे बर्फ पडला, इकडे म्हणजे. पण सगळ्यांची स्वप्न पूर्ण होत ही मनापासून प्रार्थना. आणि तुमच्यासुद्धा मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. कारण इतकं छान विवाह बंधनात तुम्ही दोघे अडकणार आहात. आणि दोन्ही कुटुंबांनी अनेक वर्ष वेगवेगळ्या टप्प्यावरती स्ट्रगल, सॅक्रिफाईस, कॉम्प्रोमाइज करत करत मुलांना मोठं करून आता एका महत्त्वाच्या टप्प्यावर तुम्ही आलेले आहात. त्या तुम्ही दोन्ही कुटुंब जपण्यासाठी प्रयत्न करा. एकमेकांचा आदर करत राहा. त्यासाठी तुम्हा दोघांना शुभेच्छा, संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा, असं म्हणत आता क्षण आला आहे सन्मानाचा. झी मराठीकडून हा आहेर. झी मराठीकडून ही भेटवस्तू. सासरी निघालेल्या ताईला झी मराठीकडून चांदीची अन्नपूर्णा. आणि ताईला तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. या दोघांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.